सो हा एक फार मोठा इतिहासातला भाग आहे की जिकडे एक परकीय सत्ता म्हणतीये की एका भारतीय राजाच्या भीतीमुळे ते राज्य सोडून इथून गाशा गुंडाळून निघून जाणार. ती इथून पुन्हा एकदा पळापळ सुरू झाली पोर्तुगीजांची आणि इथली पळापळ इतकी वाईट होती कारण अचानक हे मराठे आले ना. जिंकतो जिंकतो म्हणेपर्यंत अचानक कुठून तरी हे सैतान मराठे घोड्यावरती बसलेले आले आणि ते अंगावर आले. घोड्यांच्या टापांखाली चिरडून बरेच पोर्तुगीज सैनिक मेले. शपथ. आणि गंमत म्हणजे पोर्तुगीज लिहितात ही घोडी आमची होती का त्यांची हेच कळेना. एवढा सगळा अपमान आणि पराभव घेऊन शेवटी अल्वॉर साहेब गोव्यात आले. त्यांना इतकं डिप्रेशन आलं की अल्वॉर साहेब हे 4 दिवस चर्चच्या मॉनेस्ट्रीत मठात जाऊन बसले आणि कोणालाही भेटले नाहीत. अल्वॉरच्या स्वप्नात संभाजी महाराज काही जात नव्हते. म्हणजे अशा काही जखमा दिल्या की त्यानंतर सुद्धा अनेक वर्ष लक्षात राहिले. एक्झॅक्टली. अल्वॉरने एक मीटिंग घेतली आणि त्याने सांगितलं की आपली गोव्यातली जी राजधानी आहे ती बदलून आपण मुरगावला नेऊ का. मध्ये जे लोक म्हणतात की संभाजी महाराज हे केवळ दारूच्या नशेत असायचे, संभाजी महाराज हे कलावंतिणींचे नृत्य बघण्यात आपले दारूचे झुरके घेत असायचे, त्यांना ह्या मोहिमा माहिती आहेत का की ज्याच्यामध्ये खुद्द संभाजी महाराज हे सेंट इस्टेवावला त्या बेटावरती उपस्थित होते. बघ. सो मगाशी आपण आपल्या प्रेक्षकांना म्हणालो होतो की आता आपण पाहणार आहोत संभाजी महाराजांचा एक इंटरेस्टिंग मोहीम, त्यांचा पराक्रम. सो आता त्याच्याबद्दल जरा बोलूया. नक्की. तिकडे जायच्या आधी ना मी तुला आणि व्ह्युअर्सना एक प्रश्न विचारतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पॉज करून द्या आणि तू मला विचार करून दे. भारत 1947ला स्वतंत्र झाल्यानंतर भारतातनं सगळ्यात शेवटची कुठली परकीय सत्ता भारत देश सोडून गेली? अच्छा, परकीय सत्ता म्हणजे आता इंग्रज तर ऑफकोर्स 47ला गेले, म्हणजे राहिले फ्रेंच, पोर्चुगीज आणि डच. आता बिकॉज आता आपण महाराष्ट्र आणि गोवा जवळ आहे, आय कॅन कॉन्फिडेंटली से की इट हॅज टू बी पोर्चुगीज, पण मी थोडासा डच. यू आर ॲब्सोल्युटली राईट. अच्छा, पोर्चुगीज बरोबर आन्सर. हो. सो पोर्तुगीज हे 1961ला म्हणजे इंग्रज गेल्यानंतर सुद्धा 14 वर्षांनी गेले. बापरे, 61. हो. आणि त्याच्यासाठी बऱ्याच मराठी लोकांना अजून बलिदानही द्यावी लागली. हो का. आता जर मी तुला एक गंमत सांगितली तर तुला आश्चर्य वाटेल की भारत देश सगळ्यात शेवटला सोडून जाणारे पोर्तुगीज हे 1684लाच भारत देश सोडून जायचा विचार करत होते. 1684? येस. संभाजी महाराज गादीवर आल्यानंतर 4च वर्षात संभाजी महाराजांमुळे गोवा आणि गोव्याचं पूर्ण राज्य सोडून जायचा विचार करत होते. म्हणजे काय ठेचला असेल महाराजांनी त्यांना. खुद्द व्हाईसरॉयने, म्हणजे त्यांचा व्हाईसरॉय पोर्तुगीजांचा जो होता त्याला विजरई असं म्हटलं जायचं. खुद्द विजरईने बरेचसे आपले प्रेक्षक किंवा तू पण कधी जर गोव्याला गेला असशील तर तू तिथल्या चर्चमध्ये एक सेंट झेवियर नावाचा मनुष्य ज्याचं प्रेत ठेवलेलं आहे बरेच वर्ष, ते पाहिलं असशील. बरोबर. त्या सेंट झेवियर समोर उभं राहून त्याच्या हातात राजदंड देऊन तो जो विजरई होता पोर्तुगीजांचा त्याने करुणा भाकली होती की प्लीज आता हे राज्य तुझ्या हातात आहे, संभाजी महाराजांपासून आम्हाला वाचव. बापरे. सो आता ही सगळी वेळ येण्यासाठी संभाजी महाराजांनी काय केलं ते आता आपण बघणार आहोत. नक्कीच. म्हणजे हे म्हणजे आता वीज कडाडली असाच काहीतरी प्रकार आहे हा. एक्झॅक्टली. सो पोर्तुगीज आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये पहिल्यापासून वैर नव्हतं, पण त्याला कारण सुद्धा पोर्तुगीजच होते. अच्छा. सुरुवात नेहमीप्रमाणे अगदी प्रोफेशनल झाली. ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्राला जसं पत्र लिहितं तसं एक ते सांत्वन करणारं पत्र लिहिलं, आपल्या राष्ट्रामध्ये राज्यांमध्ये शांतता राहावी वगैरे वगैरे. पण हे फक्त बोलाची कडी आणि बोलाचा भातच होता. त्यांच्या डोक्यामध्ये वेगळ्याच कल्पना चालू होत्या. आता आपण फास्ट फॉरवर्ड करूया थोडंसं आणि एक अंजदीव नावाचं बेट आता आपल्याला मॅपवरती दिसत असेल. हे अंजदीव नावाचं जे बेट आहे ते कारवार म्हणजे कर्नाटकमध्ये जे कारवार आहे त्याच्या पश्चिमेला आहे हे दिसतंय आणि त्याच्या पुढे थोडंसं गोवा आहे. सो हे जे अंजदीव नावाचं बेट आहे याच्यावरती संभाजी महाराजांनी किल्ला बांधायचं ठरवलं. आता या वेळेला पोर्तुगीजांचा गोव्यातला जो कोणी विजरई होता, पुन्हा एकदा विजरई म्हणजे व्हाईसरॉय, इंग्लिशमध्ये व्हाईसरॉय म्हणतात, पोर्चुगल भाषेमध्ये विजरई असं म्हणतात. त्याचं नाव काउंट दी अल्वॉर किंवा कोंदी दी अल्वॉर असं होतं आणि हे लई बेरकी होतं. म्हणजे त्याला मी का म्हणतोय बेरकी ना ते तुला आता कळून येईल हळूहळू. त्याचे एक एक कारणामे सांगितले ना की कळून येईल. सो त्याने मीटिंग घेऊन सांगितलं की मला कळलंय की संभाजी महाराज हे अंजदेव बेटावरती एक किल्ला बांधायचा विचार करतायत. कारवारमधून म्हणजे कर्नाटकातून आपली जी काही सागरी वाहतूक होते त्याला ह्याच्यामुळे बंदोबस्त होईल त्याचा.
सो आपल्याला काहीही करून हे अंजदीवचं जे बेट आहे ते संभाजी महाराजांच्या हातात पडू द्यायचं नाहीये, तिकडे एक किल्ला बांधायचा आहे. बरं, माणसाने आपण कुठल्या तरी मोठ्या झाडावर आलेलं बांडगुळ आहोत छोटंसं, हा विचार करून आपल्या लायकीप्रमाणे वागावं. त्यांनी तसं केलं नाही, त्याने किल्ला बांधलाच. संभाजी महाराजांच्या वकिलाने त्याला ज्याला जाब विचारला की आम्ही तिथे किल्ला बांधण्याचा विचार करत असताना तू तिथे का किल्ला बांधला, तर हा उद्धट अल्वॉर त्याला सांगतो की हे आमचाच प्रदेश आहे, इथे आम्हाला कोणाला काही विचारून करायची गरज नाही, आम्ही कोणाला बांधील नाही काहीही सांगायला. इथे पहिली ठिणगी पडली की संभाजी महाराजांच्या डोक्यातच गेला हा की जिथे मी आज किल्ला बांधायचा विचार करतोय तिथे ह्याने किल्ला बांधून सुद्धा टाकला आणि तिथे त्याने काहीतरी 4-5 तोफाही नेऊन ठेवल्या मुद्दाम, की म्हणजे पुन्हा समजा संभाजी महाराजांनी काही ॲग्रेसिव्ह गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा विरोध करायला. बरं, याच्यानंतर आपल्याला माहिती की 1681-82च्या दरम्यान औरंगजेब दख्खनेमध्ये आला आणि औरंगजेबाचे आदिलशहा कुतुबशहा हे शत्रू होते, त्याचप्रमाणे संभाजी महाराजही शत्रू होते. करेक्ट. त्यामुळे संभाजी आदिलशाही कुतुबशाही संपवण्याबरोबर मराठेशाही म्हणजे मराठ्यांचंही स्वराज्य संपवण्याचा विचार औरंगजेबाच्या मनात होताच. बरोबर. ह्या औरंगजेबाला ह्या कोंदिदी अल्वॉरने मुंबईमधून मुघलांना जे काही खरेदी करायचंय त्याची परवानगी दिली. आपल्याला पोर्तुगीज मराठा संबंध या ऐतिहासिक संदर्भामध्ये ह्याचे सगळे डिटेल्स मिळतात. अच्छा. की म्हणजे संभाजी महाराजांचा डायरेक्ट शत्रूला मुंबईजवळ त्याला काय खरेदी करता येईल नाही त्याची सगळ्याची मुभा दिली. खरेदी म्हणजे खाण्यापिण्याचं सामान, युद्धाचं सामान, कुठल्याही जीवनोपयोगी सगळं जीवनोपयोगी ज्या वस्तू असतील, सैन्यासाठी जीवनोपयोगी गोष्टी म्हणजे खाणं पिणं आणि शस्त्रास्त्र, हे सगळं त्यांना खरेदी करता येईल अशी मुभा दिली होती. त्याच्याशिवाय त्यांच्या आरमाराला मुघलांच्या बंदी करू नये असं सुद्धा सांगितलं. सो हे बघितल्यानंतर आपल्याला कळतंय की अल्वॉर हा एक डबल ढोलकी माणूस आहे आणि तो आपला स्वार्थ बघण्याचा विचार करतो. बरोबर. आता हे झाल्यानंतर सुद्धा संभाजी महाराजांनी त्याला जाब विचारला की जर माझा शत्रू हा औरंगजेब आहे तर तू त्याला मुंबईमध्ये हवी तशी ये जा करायला देतोयस, त्यांच्या सैन्याला देतोयस, म्हणजे आपल्या मैत्रीला जी होऊ शकली असती, आपण करार करण्याचा विचार करतोय. 1680च्या आजूबाजूपासून मराठा आणि पोर्तुगीज हे एकमेकांशी करार करायचा विचार चाललेला होता. तर त्या कराराला तू डायरेक्ट म्हणजे छेद देतोयस. ह्याच्यावरती परत उद्धट अल्वॉर काय करतो तर त्याने संभाजी महाराजांच्या वकिलाला सांगितलं की तुमच्या राजांना आमच्या मैत्रीची किंमत नाही. औरंगजेब आता दख्खनेमध्ये आलाय ना, तर त्यांना आमच्या मैत्रीची किंमत कळेल. जर औरंगजेबाशी आम्ही तह करायला नको असेल, मैत्री करायला नको असेल, तर तुमच्या राजाला लवकर घाई करायला सांगा आणि आपला मैत्रीचा तह लवकर करा. फारच ट्रान्झॅक्शनल आहे हा व्यक्ती. आरे रावीने हे उत्तर दिले. आणि हा विचार करून ना आता काही लोकांना असा पण विचार येऊ शकतो की अरे औरंगजेब हे खूप मोठं संकट आहे, त्याला घाबरून बिचाऱ्याने असं केलं असेल, त्याची पण काय चूक, आता मराठ्यांचं राज्य तर छोटं आहे पण एवढा मोठा बादशहा जर दख्खनमध्ये उतरतोय तर तो काय काय करू शकेल या भीतीने अल्वॉरने बाबा त्याला, तो उद्धट आहे थोडासा पण केलं असेल त्याने, असं काही लोकांना वाटू शकतं. तर आता त्याच्या पुढचं पत्र जे अल्वॉरने औरंगजेबाला लिहिलंय ते बघितलं की अल्वॉर काय लायकीचा माणूस आहे ते कळणे. काय ते पत्र? त्या पत्रामध्ये अल्वॉर हा औरंगजेबाला लिहितो की मी तुम्हाला जी काही परवानगी दिलेली आहे मुंबईमध्ये खरेदी करण्यासाठी, ह्याच्यामुळे तो नापाक म्हणजे संभाजी महाराज, पापी मनुष्य म्हणजे नापाक, जो पवित्र नाही असा तो जो नापाक मनुष्य आहे त्याने मला अशी विनंती केलेली आहे की मी तुमच्याशी मैत्रीचे हात जोडू नयेत, म्हणजे थोडक्यात तुमच्याशी मैत्री करू नये, पण माझा कल तुमच्याकडे, मी तुम्हालाच मदत करणार, मी त्याची कुठलीही विनंती ऐकणार नाहीये. याच्या पुढे अल्वॉर आता हळूहळू हे तर झालं बटरिंग करून की तुमच्याकडे कल आहे वगैरे, पुढे जाऊन अल्वॉर त्याला सांगतो औरंगजेबाला की कोकणातला, कारण गोव्याच्या जवळ कोकण आहे ना, कोकणातला जो प्रदेश तुम्ही त्या नापाकाचा जिंकाल तो तुम्ही मला द्या, म्हणजे आपली राज्यवृद्धी कशी होईल त्याच्याकडे त्याचं लक्ष आहे. ह्याच्याशिवाय मी 6 फ्रिगेट्स तुमच्या मदतीसाठी तयार ठेवलेले आहेत, त्याचे पैसे तेवढे जर तुम्ही मला दिलेत तर खूप उपयोग होईल तुम्हाला, म्हणजे इथे कोणीच काही त्रास देऊ शकणार नाही. की म्हणजे आता अल्वॉर हा कसा पूर्णपणे डबल ढोलकी आहे की एका ठिकाणी तो संभाजी महाराजांच्या वकिलाला सांगतोय की तुम्ही लवकर मैत्री करा तर मी तुमच्याशी मैत्री करेन, आणि दुसरीकडे औरंगजेबाला गुप्तपत्र लिहून काय कळवतोय तर त्या नापाकाशी मला मैत्रीच करायची नाही आणि माझा कल तुमच्याकडेच आहे. आता संभाजी महाराज हे काही कच्चे खिलाडी नव्हते, त्यांचेही गुप्तहेर होते आणि त्यांना हे व्यवस्थित कळलेलं होतं की हा जो अल्वॉर आहे हा काही साधा भोळा मनुष्य नाही.
सो संभाजी महाराजांनी आपल्या सैन्यासह सगळ्यात पहिले चौलला सुद्धा पोर्तुगीजांचं छोटं राज्य होतं, त्याच्यावरती हल्ला केला. आता पुन्हा एकदा आपण थोडं मॅपवर जाऊया. मॅपवरती आपल्याला दिसेल की चौलचं जे राज्य आहे ते आणि गोवा हे एकमेकांपासून भौगोलिकदृष्ट्या लांब आहे. सो अल्बोरला कळलं की तिथल्या चौलच्या किल्ल्याला वेढा घालून मराठ्यांचं सैन्य बसलं, तर त्यांची तर मदत करायला आपल्या लांब एवढ्या जाता येणार नाही. सो आपण काय करावं, तर विजयी साहेबांनी डोकं लावलं की फोंड्याचा किल्ला आपल्या जवळ आहे मराठ्यांचा, त्याच्यावर आपण हल्ला करूया. अच्छा. म्हणजे काय होईल तर संभाजी महाराज तिथला वेढा उठवतील आणि मदत करायला इकडे येतील, म्हणजे चौल एका दृष्टीने सुटेल. अच्छा. असा त्याने विचार एक साधा भोळा केला. प्लस त्याचे गुप्तहेर कोण होते देवाला ठाऊक, त्यांनी आपल्या विजयी साहेबांना सांगितलेलं होतं की मराठे हे पळपुट आहेत. सो त्याला खूपच कॉन्फिडन्स होता आणि तो 6 तोफा, एक 3,000 सैन्य आणि 25 घोडजळ एवढं घेऊन तो आपल्या फोंड्याच्या किल्ल्यावरती आला आणि तो दुर्भाटच्या मार्गाने आला. एवढे डिटेल्स त्या मराठा पोर्तुगीज संबंधांमध्ये आपल्याला कळतात. आणि तिथून येऊन त्याने 1 नोव्हेंबर 1683 जुलै 1683ला संभाजी महाराजांनी चौलवरती हल्ला केला. सो हा 1 नोव्हेंबरला फोंड्याच्या जवळ पोहोचला आणि त्याने पहिल्या दिवसापासून तोफांची सरबत्ती लावली की जेवढ्या तोफा उडवता येतील तेवढ्या उडवायला घेतल्या. यावेळेला फोंड्याच्या किल्ल्यामध्ये पायदळाचे सरनोबत खुद्द येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक होते. आता तोफा उडवून झाल्या आणि एका म्हणजे तिकडच्या फोंड्याच्या एका तटबंदीला खिंडार पडला म्हटल्यानंतर ह्यांना वाटलं चला हीच ती वेळ, आता घुसायचं आतमध्ये. त्यांनी आपले सैनिक तिथे पाठवले. सैनिक तिथे गेल्यानंतर सैनिकांना कोणीच दिसेना, पळपुटे मराठे पळून गेले असतील. तर त्यांनी काय केलं, आपल्या कुऱ्हाडी घेतल्या आणि तिथलं लाकूड तोडून आत जायला सुरुवात केली. त्यांनी असं सांगितले की लाकडं इकडची फार चिवट आणि काहीतरी लोखंडी लाकूड अशा प्रकारचं ते लाकूड आहे, त्यामुळे ते तोडायला वेळ लागत होता. आणि हा मराठ्यांचा एक मस्त गनिमी गावा होता. हे आपले लाकडं तोडण्यात व्यस्त असताना अचानक मराठ्यांनी इतका जोरात हल्ला केला की तिकडच्या सगळ्या पोर्तुगीजांना पळ काढायला लागला, ज्याच्यामध्ये 8 पोर्तुगीज मेले आणि 27 जखमी झाले. आता ह्याच्यानंतर पुढे 5 दिवस अल्बोर सतत तोफांची सरबत्ती करत होता आणि त्याला वाटत होतं की पडलाच किल्ला. पण आता 5 दिवस तोफांची सरबत्ती करून काही उपयोग न झाल्यामुळे अक्षरशः उल्लेख आहे पोर्तुगीजांच्या साधनांमध्ये की विजयी निराश झाला. शिवछत्रपतींना 3 महिने लागले होते फोंड्याचा किल्ला घ्यायला आणि ह्या अल्बोरला वाटत होतं की 5 दिवसात तो आरामात मिळून जाईल. आणि ज्या वेळेला आत येसाजी कंकन सारखा महापुरुष असताना. एक्झॅक्टली. हे सगळं चालू होतं. साधारण 9 नोव्हेंबर उजाडला आणि विजराईला वाटलं की आता करो या मरो, काय होईल ते होईल, आग शिरायचं. म्हणून त्यांनी एकदम हिया केला आणि त्याला डोळ्यावर विश्वासच बसेना अशी घटना त्याच्यासमोर घडली. काय झालं? येसाजी कंक हा फोंड्याचा किल्ला लढवतायत हे बघितल्यानंतर खुद्द छत्रपती संभाजी महाराज हे निळो पिंगळ्यांवरती म्हणजे मोरोपंत पिंगळ्यांच्या मुलावरती चौलचा वेढा सोडून स्वतः फोंड्याला आले. बापरे, एक्सपेक्टच केलं नसेल. त्यांच्याबरोबर 600चं पायदळ आणि 700चं घोडदळ होतं. यावरती संभाजी महाराजांचा स्वॅग बघ. किल्ल्याच्या जवळ 9 नोव्हेंबरला पोर्तुगीज लोक हे तयार आहेत की आता करो या मरो आत शिरायचंय. त्यांच्या समोर 700च्या घोडदळाच्या संरक्षणाखाली 600चं पायदळ फोंड्याच्या किल्ल्याच्या आत शिरलं. एकाही पोर्तुगीज माणसाने कृती सोड विचार पण केला नाही की आपण त्यांना विरोध करूया. त्यांच्या समोर किल्ल्याच्या आत गेले. पोर्तुगीजांच्या समोर. हो. आणि हे बघत बसले. म्हणजे काय धाक असेल. म्हणजे तो एक स्वॅग आहे की ओपन चॅलेंज, मी तुझ्या समोर आज जातोय, काय करायचं ते करून दाखव तू. आणि हे बघत बसले. कोणीच काही हल्ला केला नाही. आता अखेर हे सगळं झाल्यानंतर बिचाऱ्या अल्बोर साहेबांना अजूनच नैराश्य आलं. आणि हे मी काल्पनिक आणि स्टोरी रंगवायला सांगत नाही. त्याला नैराश्य आल्यानंतर त्याने आपल्या सगळ्या सैनिकांना बोलावलं आणि एक मोठं भाषण केलं. ते भाषण पूर्ण दिलेलं आहे पोर्तुगीज मराठा संबंधांमध्ये. अच्छा. त्या भाषणामध्ये अतिशय जड अंतःकरणाने विजराई सगळ्यांना सांगतो की जर मी मेलो असतो तर इथून परत जावं हा विचारच आला नसता माझ्या मनामध्ये. पण आपल्याला दिसतंच आहे की शत्रूची केवढी मोठी कुमक आलेली आहे. शत्रू सगळ्या सामर्थ्यानिशी आपल्या समोर उभा आहे. आता 600चं घोडदळ, 600-700चं घोडदळ आणि पायदळ हे काही सगळं सामर्थ्य नव्हतं. ह्याच्याशिवाय मराठ्यांचं चिक्कार सामर्थ्य होतं.
पण साहेब रडत होते की एवढं सगळं सामर्थ्य घेऊन आपल्या समोर उभा आहे, जर आता आपण त्याच्याशी लढत राहिलो आणि आपण इकडे जर मेलो तर अख्खा हिंदुस्थानच आपल्या हातून जाईल. आपण सगळे कुटुंब वत्सल आहोत, आपल्याला कुटुंब आहे, आपण जर मेलो तर आपल्या कुटुंबाचं मागे काय होईल, हा विचार करून आपण इथून परत जावं असा विचार माझ्या मनात आला. आता ह्याचा जो व्हायचा तो पूर्ण परिणाम समस्त पोर्तुगीज सैन्यावरती झाला की सगळ्यांनी तडक धूम ठोकली. धीरच खच्ची. इतकी धूम ठोकली त्यांनी, इतकी पळापळ झाली की पोर्तुगीजांच्या साधनांमध्ये लिहिलेलं आहे की अल्वॉरला आपले बंदूकधारी सैनिकांना पाठवून या आपल्या पळणाऱ्या लोकांना कंट्रोल करावं लागलं की अरे कंट्रोल उदय कंट्रोल, इतनी जोर से नहीं भागना है. आणि हे सगळं फोंड्याच्या किल्ल्यावरनं मराठे बघत होते. हे मी का म्हणतोय पुन्हा एकदा, असंच हवेत म्हणत नाहीये, मराठ्यांना हिरो दाखवायला म्हणत नाहीये. जसं पोर्तुगीजांची पळापळ सुरू झाली त्याची मराठ्यांनी पोर्तुगीजांची शिकार करायला सुरुवात केली. सो त्यांना दिसलं की पोर्तुगीजांचा धीर खच्ची झालेला आहे आणि ते पळतायत. सो पळणाऱ्या पोर्तुगीजांवरती मराठ्यांनी हल्ले वेगवेगळ्या दिशेंनी करायला सुरुवात केली. आता ह्या सगळ्यामध्ये नेहमीच मराठे वरचढ राहतातच असं नाही. या हल्ल्यामध्ये येसाजी कंक आणि त्यांचे पुत्र कृष्णाजी कंक यांना जबर जखमा झाल्या. येसाजी कंकांच्या जखमा बऱ्या झाल्या, पण कृष्णाजी कंकांच्या जखमा फुटून त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांचे पुत्र, त्यांचं हे नाव कृष्णाजी कंकच होतं, त्यांच्या नावाने संभाजी महाराजांनी काही वर्षासनं लावून दिली आणि त्यांना काही अर्थात त्यांची काळजी घेतली. पण हा पराक्रम येसाजी कंक आणि कृष्णाजी कंकांनी केला, त्यांच्याबरोबरच मराठ्यांनी केला आणि ते त्यांचा जमेल तितका पाठलाग करत होते. आता तो पाठलाग चालू असताना जसा जसा विजरई आपल्या त्या फोंड्याच्या मार्गाने, दुर्भाटच्या मार्गाने पुन्हा एकदा गोव्यात यायला लागला, तसं त्याला रस्त्यात एक टेकडी दिसली आणि त्या टेकडीवरती दबा धरून बसलेले काही मराठी दिसले. आणि देवर हँडफुल, कमी होते. अलवरच्या डोक्यात आलं हीच ती वेळ, बदला घेऊया, आपल्याला पळवतात काय साले, ह्यांना दाखवूया आता काय करायचं ते. त्या टेकडीवरती ह्या पोर्तुगीजांनी सर्व शक्तीनिशी हल्ला केला की बदला, अपमानाचा बदला काही करून घ्यायचाय. थोडेच आहेत, घेऊन टाकू बदला. हा मग काय, पळपुटे मराठे, ते मराठे पळायला लागले. पोर्तुगीज खुश, त्यांच्या मागे आता पोर्तुगीज. आणि अचानक 200 घोडेस्वार आले मराठ्यांचे. इथे खुद्द पोर्तुगीज मराठ्यांचं कौतुक करतायत की मराठे घोड्यावर आडवे झुकून आमच्याशी कौशल्याने युद्ध करत होते. मग इथून पुन्हा एकदा पळापळ सुरू झाली पोर्तुगीजांची. आणि इथली पळापळ इतकी वाईट होती कारण अचानक हे मराठे आले ना, जिंकतो जिंकतो म्हणेपर्यंत अचानक कुठून तरी हे सैतान मराठे घोड्यावरती बसलेले आले आणि ते अंगावर आले. घोड्यांच्या टापांखाली चिरडून बरेच पोर्तुगीज सैनिक मेले. शपथ. आणि गंमत म्हणजे पोर्तुगीज लिहितात ही घोडी आमची होती का त्यांची हेच कळेना. सो ज्या पोर्तुगीजांना पळपुटे मराठे वाटले होते ते आता दोनदा पळपुटेपणामध्ये अगदी कौशल्यबाद झाले. त्यांनी तिथून पळायला सुरुवात केली. जवळ नदी होती, त्या नदीमध्ये लोकांनी उड्या टाकल्या की पोहून तरी जाता येईल. खुद्द आपले अलवॉर साहेब ते दोनदा मरता मरता वाचले याच्यातनं. आणि त्यांच्या सैनिकांनी पाण्यात उड्या टाकल्या, तिथे काही ठिकाणी दलदल होती त्यात ते अडकून पडले, चिखल होता त्याच्याने माखले. अलवॉर साहेब ह्यांना आपल्या सैन्याची दशा दिसली. अलवॉर साहेबांनी कडक शब्दात निंदा केली त्यांची. इतकंच काय, काही सैनिकांना काठीचे फटके दिले आपल्याच, आणि तिथून अलवॉर साहेब निघाले. सो अशी पूर्ण दुर्दशा झाली. आणि एवढा सगळा अपमान आणि पराभव घेऊन शेवटी अलवॉर साहेब गोव्यात आले. त्यांना इतकं डिप्रेशन आलं की पोर्तुगीजांच्या मराठा पोर्तुगीज संबंधांमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की अलवॉर साहेब हे 4 दिवस चर्चच्या मॉनेस्ट्रीत मठात जाऊन बसले आणि कोणालाही भेटले नाहीत. बरं, आता त्यांनी येशूची आणि सगळ्यांची करुणा भाकली आणि त्यांना वाटलं झालं गेलं गंगेला मिळालं, फोंड्यात तो सैतान संभा आला आणि आता त्याचा पाठलाग सुटला बाबा. पण यावेळेला संभाजी महाराजांनी विचार केला होता की गोव्याच्या मानगुटीवर बसलेलं हे पोर्तुगीजांचं भूत जे आहे ना त्याचं संपूर्ण उच्चाटन करायचं. अचानक 12 दिवसांनी 23 नोव्हेंबरच्या रात्री 11 का 12 नोव्हेंबरला हा अलवॉर गोव्यात पोहोचला. सुटकेचा निश्वास टाकला. 12 ते 4 दिवस त्याचे मेडिटेशन मध्ये गेले बाप्पाची, त्याच्या येशू बाप्पाची प्रार्थना करण्यात. आणि मग बिचारा काहीतरी चिंतन करत बसला असेल. तेवढ्यात त्याला कळलं की सेंट इस्टेवाव नावाचं एक बेट आहे, ज्याला जुवे बेट असं मराठीत म्हणतात, सेंट स्टीफन बेट असं सुद्धा म्हणतात.
आपण आत्ता त्याचा मॅप दाखवतोय. त्या मॅपमध्ये आपल्याला दिसतंय की सेंट इस्टेवाव हे जे बेट आहे त्याच्यापासनं गोव्याचं मुख्य जे बेट आहे त्याच्यामध्ये फक्त एक नदी आहे. ही जी नदी आहे ही ज्या वेळेला समुद्राला ओहोटी असते त्यावेळेला ह्या सेंट इस्टेवावमधनं गोव्यामध्ये किंवा आपल्याला मॅपवरती दिसतंय त्याच्यानुसार फोंड्यावरनं सेंट इस्टेवावमध्ये पाण्यातनं चालत जाता येतं. बर. इतकी ओहोटीच्या वेळेला पाणी कमी होतं. बर. सो 23 नोव्हेंबरच्या रात्री मराठे हे गुपचूप सेंट इस्टेवावमध्ये शिरले. अच्छा. सेंट इस्टेवावचा जो किल्ला होता त्यातले सैनिक अर्थात बेसावध, त्यामुळे तो किल्ला सहजगत्या मराठ्यांना मिळाला. कमाल. गंमत म्हणजे याही मोहिमेमध्ये खुद्द संभाजी महाराज होते. सो बघ बरं. सेंट इस्टेवावमध्ये जे लोक म्हणतात की संभाजी महाराज हे केवळ दारूच्या नशेत असायचे, संभाजी महाराज हे कलावंतिणींचे नृत्य बघण्यात आपले दारूचे झुरके घेत असायचे, त्यांना ह्या मोहिमा माहिती आहेत का की ज्याच्यामध्ये खुद्द संभाजी महाराज हे सेंट इस्टेवावला त्या बेटावरती उपस्थित होते. बघ, ते दुसऱ्या कुठल्या सरदाराला पाठवू शकले असते पण नाही केलं त्यांनी. पण ते स्वतः तिथे होते कारण त्यांना एकतर पोर्तुगीजांचं हे भूत कायमचं उतरवायचं होतं गोव्याच्या मानगुटीवरनं. 24 नोव्हेंबरला सकाळी 6 वाजता अलवार साहेब जागे झाले. त्यांना कळलं की अरे किल्ला गेला आपल्या हातनं. 400 सैनिक घेऊन ते निघाले. आत कोण काय काही माहीत नाही. आपलं आले देवादीच्या मना निघाले आणि ओहोटी होती पार करून सेंट इस्टेवावच्या किल्ल्याच्या जवळ पोहोचले. ते इथे आल्यानंतर त्याचा एक जनरल होता, जनरल रॉड्रिगो द कॉस्ट. येस, जनरल रॉड्रिगो द कॉस्ट असं ना. त्याने म्हणजे आता बघ ना, तुला इतकं मोठं अपयश आलंय. आपण नेहमी शिवाजी महाराजांचं कौतुक काय करतो की शिवाजी महाराज हे उत्तम नेते का होते, कारण ते सगळ्यांचं ऐकायचे आणि मग त्यानंतर जे लॉजिकल वाटेल ते करायचे. बरोबर. इथे जनरल डी रॉड्रिगो द कॉस्ट हा ह्याला सांगत होता की माझं म्हणणं आहे का, इथे तोफा लावा आणि तो सगळा किल्ला पाडून टाका ज्याच्याने आतले मराठे मरून जातील. याच्यावरती अलवार साहेब आपल्या जनरलला म्हणतात का तुला दुसरा विजयी व्हायचा आहे का. बापरे. म्हणजे इन्सिक्युरिटी. हा, की म्हणजे तू शहाणा आहे का माझ्याहून, मला अक्कल नाही का. त्याने आपल्या 400 सैनिकांना सांगितलं जा जाऊन हल्ला करा. त्या कॉस्टचं काही ऐकलं नाही. हे 400 सैनिक गेले. काय माहित नाही आत कोण आहे काय आहे. पुन्हा एकदा मराठ्यांनी पळतोय असं दाखवून 200 घोडेस्वार परत आले आणि 600 बंदूकधारी यावेळेला आतमध्ये किल्ल्याच्या आत होते मराठ्यांचे. सो यांची काय अवस्था झाली असेल विचार कर. पुन्हा एकदा सेम गोष्ट झाली. पुन्हा एकदा धावपळ झाली. अलवार डोळ्यात पाणी आणून आपल्या सैनिकांना सांगत होता थांबा, पळू नका, आपण जिंकू, अरे युद्ध तरी करा. परत फटके मारले असतील. अरे फटके, इथे त्याची पुन्हा मारायची पाळी आली. त्याच्या अंगावर 4 मराठे धावून आले. म्हणजे ह्याचा पूर्ण उल्लेख पुन्हा एकदा आपल्याला पोर्तुगीज मराठा संबंधांमध्ये दिसतो. आणि त्याच्याकडे ती जोडनळीची पिस्तूल असतात ना जी आपल्याला, हा, तशी त्याच्याकडे 2 होती. त्याच्यातल्या पहिल्याने त्याला 2 वेगळे चाप असतात, सो एक गोळे उडतात. सो त्याच्यातल्या पहिल्या ह्याने त्याने 2 मराठे मारले. अजून 2 उरले. ते 2 मराठे इतके जवळ आले की त्रेधा तिरपीट उडाली अलवार साहेबांची. त्यांनी दोन्ही चाप एकदम ओढले आणि त्या 2 गोळ्या एकाच मराठ्याला लागल्या. तर चौथा राहिला. चौथा तलवार उपसून आला आणि आता त्यांना येशू दिसायला लागला अलवार साहेबांना की आलोच, एवढे दिवस तुमची प्रार्थना करत होतो, आता तिकडेच यायचंय मला. तर या वेळेला जनरल कॉस्ट मध्ये पडला आणि त्याने विजराई साहेबांचे प्राण वाचवले. विजराई साहेब तिथून प्राण वाचवून कसे बसे निघाले. विजराई साहेबांचा घोडा सुद्धा मराठ्यांनी घेतला. काहीच ठेवलं नाही रे. याच्यानंतर अजून दुर्दैवाचे फेरे संपले नाही येतात रे त्यांचे. येताना ओहोटी, जाताना भरती आली होती. त्याच्यामुळे पाणी वाढलं होतं. ज्या बोटी त्यांनी लावल्या होत्या त्या आता नदीच्या पात्रात गेल्या. सो त्या बोटी आणायला लोकांना पोहत जायला लागलं. ज्यांना पोहता येत होतं ते पोहत गेले. पुन्हा एकदा जे टेकडीवरती झालं होतं तसंच झालं. बरेचसे लोक बुडून मेले. शेतांमध्ये चिखल झाला होता, त्याच्या दलदलीत अडकले. त्यांना मराठ्यांनी कापून काढलं. खुद्द विजराईला कसा बसा त्याचा मचवा मिळाला आणि तो मचव्यावर बसून नदी पार करत होता. आणि या वेळेला संभाजी महाराजांना आला प्रचंड राग आणि ते इतके त्वेषाने विजराईच्या मागे निघाले की त्यांनी आपला घोडा हा पाण्यात घातला. आणि या वेळेला संभाजी महाराजांचा घोडा पोहणीस लागला, म्हणजे तो वाहून जायला लागला. आणि ज्या बाळाजी आवजींचं आपण मगाशी म्हटलं की ज्यांना देहदंडाची शिक्षा दिली होती, त्या बाळाजी आवजींचे चिरंजीव खंडो बल्लाळ यांनी यावेळेला स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता नदीत उडी मारली आणि घोड्यासकट संभाजी महाराजांना पुन्हा एकदा काठावरती घेऊन आले. यासाठी अर्थातच म्हणजे संभाजी महाराजांनी खंडो बल्लाळांना योग्य ते पारितोषिक नंतर दिलं.
पण त्यावेळेला सुद्धा संभाजी महाराजांना हा आनंद झाला असावा की ज्याच्या वडिलांना मी देहांत शिक्षा दिली त्या मुलाने पुन्हा एकदा निष्ठा दाखवली आणि त्याची निष्ठा माझ्यासाठी आहे हे सिद्ध करून क्या दाखवलं. बात आहे, किती मोठी गोष्ट आहे ही. सो ह्याच्यानंतर ही 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 जी सगळी गंमत चालू होती ही सेंट इस्टेवाव मधले लोक बाहेर नागरिक बाहेर येऊन त्यांची फजिती बघत होते. गोव्यामधले लोक एका टेकडीवरनं ही मजा बघत होते की काय चाललंय. एकही नागरिक ह्यांच्या मदतीला आला नाही. गोव्यामध्ये तर अशी अफवा निघाली होती की विजरई आणि जनरल द कॉस्ट हे दोघंही मारले गेले. ते स्वतः गोव्यात आले तेव्हा कुठे गोव्यातल्या लोकांना वाटली हा आहे बाबा हे दोघं जण जिवंत. जिवंत आहे. आणि या वेळेला विजरईचा इतका डिप्रेशनमध्ये गेला, इतका त्याचा धीर सुटला की तो चर्चमध्ये गेला. सेंट झेवियर्सचं जे प्रेत होतं जे त्यांच्यासाठी पवित्र आहे ते उघडलं, त्याच्यामध्ये आपला राजदंड ठेवला, पोर्तुगालच्या राजाच्या वतीने सही केली स्वतः आणि सेंट झेवियरच्या हवाली सगळं राज्य करून देवाच्या हवाली आता राज्य तूच वाचव अशी करुणा भाकली डोळ्यात पाणी आणून की इतकी हालत झाली. कारण आता फक्त मध्ये एक नदी आहे आणि त्या नदीनेच पोर्तुगीजांना वाचवलं. कारण त्यामुळे त्याच वेळेला मराठ्यांना शिरता आलं नाही गोव्यामध्ये. कारण त्यावेळेला जर मराठी गोव्यात शिरले असते तर ह्यांचं संपूर्ण उच्चाटन झालं असतं आणि पोर्तुगीजांना गोवा सोडून जायला लागलं असतं आणि कदाचित अल्बॉर त्यात मारलाही गेला असता. मूर्ख पोर्तुगीजांना नंतर असं वाटलं, अंधश्रद्धाळू पोर्तुगीजांना, की सेंट झेवियरने आणि समुद्राने आम्हाला वाचवलं. समुद्राने वाचवलं हे योग्य होतं पण सेंट झेवियरने वगैरे वाचवलं असं त्यांची अंधश्रद्धा एकदम प्रकट झाली त्यांची. ह्याच्याबरोबरच बारदेश आणि साष्टी हे अजून गोव्याचे भाग आहेत. त्याच्यावरती सुद्धा संभाजी महाराजांनी आपल्या सैन्याला हल्ला करायला पाठवलं होतं. पण दुर्दैवाने या वेळेला एक बातमी आली की शाह आलम हा जो औरंगजेबाचा मुलगा आहे तो आपलं 1 लाखाचं सैन्य घेऊन कोकणामध्ये उतरतो आहे. मग आता एका ठिकाणी औरंगजेब आणि दुसऱ्या ठिकाणी पोर्तुगीज ह्यांच्या कात्रीत सापडू नये म्हणून मग संभाजी महाराजांनी इकडनं यशस्वी माघार घेतली. म्हणजे नशीबच म्हणायचं पोर्चुगलचं, नाही तर गेलेच होते. पुन्हा एकदा दुर्दैवी बॅड लक टायमिंग. सो यावेळेला संभाजी महाराजांनी माघार घेतली. याच्यानंतर सुद्धा अल्वॉरच्या स्वप्नातनं संभाजी महाराज काही जात नव्हते. म्हणजे अशा काही जखमा दिल्या की त्यानंतर सुद्धा अनेक वर्ष लक्षात राहिल्या. एक्झॅक्टली. अल्वॉरने एक मीटिंग घेतली आणि त्याने सांगितलं की आपली गोव्यातली जी राजधानी आहे ती बदलून आपण मुरगावला नेऊ का, कारण तिकडनं पोर्तुगालला पळून जाणं सोपं आहे. बघा म्हणजे बॅकअप प्लॅन काय तर इथून पळून जाऊया. आणि ह्याच्यानंतर हे सगळं झालं डिसेंबरमध्ये. जानेवारीमध्ये पोर्तुगालच्या राजाला प्रत्यक्ष पत्र लिहून अल्वॉर लिहितो की संभाजी महाराजांच्या हल्ल्याची टांगती तलवार अजून आपल्या डोक्यावरती आहेच, पण यावेळेला आपल्याजवळ चांगला आरमार नाही, आरमाराची माणसं नाही, किल्ले निकामी झालेले आहेत, आपल्याकडे सैन्य नाही, द्रव्य म्हणजे पैसा नाही, हे तर आपल्या 5वीलाच पुजलेलं आहे की पैसे तर नाहीच आहेत आपल्याकडे. अशा वेळेला जर संभाजी महाराज आले तर हे राज्य यावेळेला आपल्या हातून निसटण्याची शक्यता आहे. सो हा एक फार मोठा इतिहासातला भाग आहे की जिकडे एक परकीय सत्ता म्हणतीये की एका भारतीय राजाच्या भीतीमुळे ते राज्य सोडून इथून गाशा गुंडाळून निघून जाणार आहेत. सो हा एक संभाजी महाराजांच्या आयुष्यातला असा अज्ञात पराक्रम आहे की ज्याची नोंद फार कमी इतिहासकारांनी घेतली आहे. ह्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांची दाणादाण उडवून लावली, पोर्तुगीजांचं आर्थिक कंबरडं मोडलं संपूर्णरित्या. पोर्तुगीजांना ज्यांना वाटत होतं की मराठे पळपुटे आहेत त्यांना चांगलाच धाक बसला आणि त्यांनी पुढे बरेच वर्ष मराठ्यांच्या कुठल्याही राजनैतिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला नाही. ह्याचे चांगले परिणाम झाले असले तरी सुद्धा ह्याच्यानंतर जो तह करण्यात आला तो तह करण्यासाठी संभाजी महाराजांनी कवी कलशांना पाठवला. बऱ्याचदा असं म्हटलं जातं की कवी कलशांना मराठी इतिहासकार हे खूप जास्त त्यांचा द्वेष करतात, त्यांना सतत दूषणं देतात आणि ते मराठी नसल्यामुळे हा त्यांचा द्वेष होतो असं त्या मराठी इतिहासकारांवरती टीका केली जाते. पण याच्यानंतर जो काही तह झालाय मराठ्यांमध्ये आणि पोर्तुगीजांमध्ये तो जर मी तुला सांगितला तर तुला कळून येईल की कवी कलश हे किती अनप्रोफेशनल अनएक्सपिरियन्स्ड होते. अरे बापरे. की इथे पूर्णतः तुला कळतंय की अल्वॉर आणि समस्त पोर्तुगीज जे आहे ते दहशतीखाली आहेत. आज पोर्तुगालला जातोय का उद्या जातोय अशी त्यांची अवस्था झाली आहे. गाशा गुंडाळून निघून जायच्या गोष्टी करतायत. म्हणजे तुमचा पूर्ण अपर हँड आहे. शिवाजी महाराजांनी खांदेरीच्या युद्धाच्या वेळेला केलेला तह बघ की ज्याच्यामध्ये त्यांनी इंग्रजांना अक्षरशः स्वतःसमोर नमवलं. इथे संभाजी महाराजांनी तलवारींनी
पोर्तुगीजांना आपल्यासमोर नमवलं होतं, पण लेखणीची चूक झाली. यावेळेला कवी कलशांनी केलेल्या काही 1-2च मी तुला तहाची कलमं सांगतो, बाकी सगळी तहाची कलमं आपण स्क्रीनवरती दाखवूया, की ज्याच्यामुळे कळून येईल की तलवारीने मिळवलेलं हे पेनाने, लेखणीने घालवलं सगळं. की यावेळेला तहातलं पहिलं कलम हे आहे की ह्याच्यामध्ये एकमेकांचं जे काही लुटलं असेल, तोफा असतील, किल्ले असतील किंवा अजून काही असेल, ते एकमेकांना परत करावे. नो वे, असं कोण करतं? की इथे अक्षरशः तुम्ही सेंट इस्तेवाव पर्यंत पोहोचलायत, तुम्ही पोर्तुगीजांच्या घरात आलायत, म्हणजे तिथे जर तुम्ही आपली माणसं ठेवलीत तर तुम्ही पोर्तुगीजांवर किती कंट्रोल ठेवू शकाल. पण हा किल्ला, अर्थात ज्या वेळेला टेकडीवरचं युद्ध झालं, फोंड्याच्या समोरचं युद्ध झालं, त्याच्यानंतर पोर्तुगीज सगळं घेऊन नाही पळून जाऊ शकले. तिथे त्यांना किती गोष्टी लूट म्हणून मराठ्यांना मिळाली असेल, अशी लूट कोण परत करतं? ती सगळी लूट परत करावी हे त्याच्यामध्ये कळलं. हे वाचल्यानंतरच अर्धी आपली उमेद निघून जाते की ह्या तहामध्ये म्हणजे काय असणार आहे. दुसरं म्हणजे दोघंही एकमेकांच्या प्रदेशामध्ये व्यवहार जसा चाललाय तसाच व्यापारही करू शकतात. म्हणजे पोर्तुगीजांना हवा तसा व्यापार एवढे शत्रू असून सुद्धा करता येणार आहे. हे म्हणजे पोर्तुगलसाठी सर्वात बेनिफिशियल एक्झॅक्टली कलम आहे. या वेळेला जी काही जहाजं पकडण्यात आली ती जहाजं सुद्धा मोकळी करून द्यावी. अरे देवा. म्हणजे हा तह आणि त्याच्याबरोबरचे बाकीच्या गोष्टी आपण वाचल्या ना, की मी आत्ता म्हटलंय तसंच वाटतं की तलवारीने कमावलेलं लेखणीने गमावलं. आणि ह्यामुळे कवी कलशांना अनएक्सपिरियन्स्ड म्हटलं जातं की तुम्ही उत्तम कविता करू शकता, पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही उत्तम राजकारण करू शकाल. करेक्ट. असो, पण एक अज्ञात प्रसंग संभाजी महाराजांच्या आयुष्यातला जो आज मी सगळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला, की ज्याच्यामुळे एका परकीय सत्तेला भारत देश सोडून जावा असं वाटलं. बघ बरं, म्हणजे असं तू मगाशी पण म्हणालास की अजून थोडं नशिबाची साथ मिळाली असती तर आज प्रॉब्ली 47 मध्येच आपल्याला गोवा सुद्धा इंडिपेंडेंट झाला असता. मस्त मज्जा आली. म्हणजे ही स्टोरी ऐकली नव्हती कधी. मस्त. हा भाग आता आपण इथेच थांबूया आणि हा भाग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुढच्या भागामध्ये आपण असेच संभाजी महाराजांनी अजून काय पराक्रम केले हे आपण पाहूया. हिस्ट्री ऑफ द मराठाचा हा चॅनलचा एपिसोड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.